मग देव आपल्या पाठीशी नेहमीच असतो। स्वतःसाठी प्रयत्न करतो ना, तेव्हा देव आपल्या पाठीशी असतो। देव त्यांनाच मदत करतो जे स्वतःला मदत करतात। देव स्वतःहून आपल्याकडे येईल आणि आपल्याला वाचवेल अशी अपेक्षा करू नका। आपण स्वतःच स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मग देव आपल्या पाठीशी नेहमीच असतो। आपण स्वतः जेव्हा स्वतःसाठी प्रयत्न करतो ना, तेव्हा देव आपल्या पाठीशी असतो। कठीण परिस्थितीमध्ये देव आपल्या मदतीला येईल, पण केव्हा? जेव्हा आपण त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा स्वतः प्रयत्न करू तेव्हा। ज्या परिस्थितीमध्ये देवाने आपल्याला ठेवलेलं आहे, त्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न हा आपण केला पाहिजे। एका गावात एक साधू महाराज राहत होते। त्या गावात असलेल्या मंदिराच्या बाजूलाच त्यांचे घर होते। दिवसभर देवाची सेवा करणं, प्रवचन कीर्तन करणं यात ते आपला पूर्ण वेळ घालवत असत। एक दिवस असेच ते आपल्या घरामध्ये बसलेले होते, तेव्हा त्यांना खूप आरडाओरडा ऐकू येऊ लागला। कसला आरडाओरडा चाललाय हे पाहण्यासाठी ते बाहेर आले, तर पाहतात तर काय, लोक इकडून तिकडून पळत होते, ओरडत होते, घाबरलेले होते। महाराजांना समजेनाच काय झालं। तितक्यात रस्त्यावरचा एक माणूस महाराजांना म्हणाला, साधू महाराज, पळा पळा, आपला जीव वाचवा। गावचे धरण फुटलेले आहे आणि धरणाचे पाणी गावामध्ये शिरत आहे। तुम्ही पळा आणि आपला जीव वाचवा। महाराज थोडे घाबरले, पण तिथेच उभे राहिले। विचार करत उभे राहिले की अरे, मी तर रोज देवाची सेवा करतो, प्रवचन कीर्तन करतो, माझा देव वाचवेल मला। कदाचित देव हेही बघत असेल की माझा त्यावर विश्वास आहे की नाही, माझी परीक्षाही देव घेत असेल, तर मी काय इथून कुठे जाणार नाही, माझा देव येईन आणि मला वाचवेल। साधू महाराज पुन्हा आपल्या घरात गेले। क्षणाक्षणाला पाण्याची पातळी वाढत होती। आता पाणी खिडकीपर्यंत येऊन पोहोचलेले होते। रस्त्यावर पाणी भरलेले होते। एका बोटीतनं काही लोक जात असताना लोकांनी साधू महाराजांना हाक मारली, महाराज चला, या बोटीमध्ये या, तुमचा जीव वाचला पाहिजे महाराज। पण महाराज काही ऐकायला तयार नाहीत। महाराज बोटीमध्ये तर चढलेच नाहीत, घराच्या छपरावर जाऊन बसले आणि तिथे वाट पाहत राहिले की देव माझा येईल मला वाचवायला। सगळं गाव आता रिकामं झालेलं होतं। सगळ्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलेले होते। फक्त आता एकटे साधू महाराज उतरलेले राहिलेले होते। तेव्हा एक मोठा अधिकारी जो आहे तो एक मोटार बोट घेऊन महाराजांना वाचवण्यासाठी आला आणि महाराजांना विनंती केली, साधू महाराज, तुम्ही माझ्याबरोबर चला, आमचा जीव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तुमचा जीव हा वाचलाच पाहिजे महाराज। पण महाराज ऐकायला तयार नाहीत। छपरावरनं महाराज खाली आले नाहीत। ती मोटार बोट तशीच निघून गेली। थोड्या वेळाने पाण्याचा वेग इतका वाढला की त्यामध्ये साधू महाराज वाहून गेले आणि मरण पावले। ते स्वर्गात पोहोचले। ते सर्वप्रथम देवाची भेट घेतली त्यांनी आणि त्यांनी देवाला प्रश्न विचारला, देवा, मी तुमच्यावर इतका विश्वास ठेवला, पण तुम्ही माझा जीव वाचवायला आला नाहीत। देवाने साधू महाराजांना उत्तर दिले, बाळा, मी 3 वेळा 3 वेगवेगळे लोक तुझ्या मदतीसाठी पाठवले, पण तू माझी मदत ओळखू शकला नाहीस। तुझा जीव वाचावा म्हणून त्या 3 लोकांना मी पाठवलेलं होतं वेगवेगळ्या वेळी, पण तू माझी मदत स्वीकारली नाहीस। मी नेहमीच तुझ्या पाठीशी होतो, पण तू मला ओळखलं नाहीस। जर तू स्वतःच तुझा स्वतःचा जीव वाचवायला तयार नाहीस, तर मी तुला कुठून मदत करणार? खरं आहे ना, देव त्यांनाच मदत करतो जे स्वतः स्वतःची मदत करतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी। प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस। धन्यवाद।